या ठिकाणी रात्री 2:30 वाजता काही समाजकंटकाकडून मस्जिदीवर हल्ला करण्यात आला आहे आणि हल्ल्यामध्ये या मस्जिदीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे आणि गेवराई तालुक्यातील नव्हे तर बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे। या ठिकाणी समाजाला शांत करण्यासाठी आव्हान करण्यासाठी बीड जिल्ह्याचे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे शेख शफीक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, कशा प्रकारे समाजाला तुम्ही शांत केलेलं आहे, काय आव्हान केलेलं आहे? सकाळी ही दुर्घटना घडली। एका माथेफुरीने धार्मिक स्थळावर म्हणजे मस्जिदवर हल्ला केल्यानंतर जसं अपेक्षित होतं ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस गेले। पोलिसांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळल्यानंतर ताबडतोब त्याला अटक करण्यात आली। त्याच्यानंतर आम्ही सर्व बीडमधून सर्व जिल्ह्यातून सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते जमा झालो आणि त्या ठिकाणी SP साहेबसुद्धा होते। SP साहेबांची भेट घेतली, IG साहेब आले होते, IG साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जसं आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी FIR केला। FIRमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला गरजेच्या वाटल्या त्या ठिकाणी त्या कलमानुसार ती कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपींना अटक झालेली आहे। समाधान आहे याच्यामध्ये आणि मला वाटतं आता याच्यामध्ये FIR झाला, आरोपी अटक झाले तर समाजाला मी ही विनंती करतो की आपण आता आज गुढीपाडवा आहे, एक हिंदू समाजाचा एक सण आहे, उद्या मुस्लिम समाजाचा रमजान ईद आहे, पण दोन्ही सण आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने आपण साजरा करतो तसंच याही वेळेस करायला पाहिजे आणि शांततेने हे दोन्ही सण आपण एकत्र येऊन आपण साजरे केले पाहिजे असं मला वाटतं आणि सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गेवराईमध्ये शांतता ठेवावी। बरं, मुस्लिम समाजाकडून गेवराई बंदचं आव्हान करण्यात आलं होतं, मग आता गेवराई बंद ठेवण्याचं झाले का, जाहीर केले का आपण? नाही, बघा, सर्व तरुणांची इच्छा होती, तरुणांचा उद्रेक होता, तरुणांचा रोष होता की मस्जिदीवर हल्ला झाला आणि मग त्याच्यावर काही कारवाई होत नाही, परंतु आम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी, आमदार, माजी मंत्री सर्वच या ठिकाणी आले होते। त्या सर्वांनी या ठिकाणी सांगितलं, आम्ही FIRची प्रत तरुणांना दाखवली, त्यांना सांगितलं याची प्रत तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये कुठले कलम आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झालेली आणि काय उद्या त्यांना काय कन्व्हिक्शन शिक्षा होणार आहे तुम्ही एकदा तपासून पहा। म्हणजे कारवाई झालेली त्यांच्या लक्षात आल्यानंतर तरुणांचाही रोष थोडासा कमी झाला, त्यांनी आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मान ठेवला आणि परत एकदा गेवराईतील बाजारपेठ सुरू करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आम्हाला होकार दिला आणि आता आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की गेवराईचं या ठिकाणी बाजारपेठ उघडण्यात यावी, कारण आज गुढीपाडवा आहे, उद्या रमजान ईद आहे। सर्व ग्रामीण भागातून गरीब लोक ज्या माता भगिनी आमच्या या ठिकाणी खरेदीला येणार आहेत त्यांच्या खरेदीमध्ये बाधा येऊ नये आणि त्यांनी ती खरेदी अतिशय आनंदात करावी अशा पद्धतीने त्यांना ज्यावेळेस समजवलं त्यावेळेस त्यांच्याही लक्षात आलं की आपण हे नाही केलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी ते मान्य केलं। ओके, धन्यवाद.